Hi everyone, Maha TET 2021 previous year question paper 2013 English medium subject EVS 2013 चा पेपर आहे, इंग्लिश मीडियमचा आहे आणि सब्जेक्ट आहे EVS. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी आतापर्यंत जे पण TETचे एक्झाम्स झालेले आहेत त्याचे इंग्लिश आणि EVSचे प्रश्न जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करेल. तर व्हिडिओ नक्की बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तर बघूया पहिला प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग डाईट विल अ डॉक्टर ॲडवाईज अ पेशंट. यातली कुठली डाईट आहे जे डॉक्टर ॲडवाईज करणार पेशंटला? सफरिंग फ्रॉम रेडनेस ऑफ द टंग, ज्याची जीभ पूर्ण लाल आलेली असेल आणि रफ आलेली असेल स्केल, तर त्याला आन्सर 3 इज द राईट आन्सर, दॅट इज पल्सेस, लीफी व्हेजिटेबल्स आणि मिल्क. डॉक्टर काय ॲडवाईज करेल की पल्सेस, लीफी व्हेजिटेबल्स आणि मिल्क्स घ्यायसाठी सांगेल. नेक्स्ट इज विच ॲनिमल विल ऑक्युपाय द सेकंड प्लेस फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. असा कुठला ॲनिमल आहे जे सेकंड प्लेस ऑक्युपाय करेल स्टार्टिंगपासनं, जेव्हा ॲनिमल्स डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांच्या लाईफस्पॅनच्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले असेल. तर सेकंड ऑप्शन्स आहे ऑस्ट्रिच, हाऊसफ्लाय, डॉग, एलिफंट. तर आन्सर आहे 1, दॅट इज ऑस्ट्रिच. व्हॉट इज द यूज ऑफ लेडी बर्ड्स बेटल्स. यांचा लेडी बर्ड्सला मराठीत काय म्हणतात? सोनकिडे. यांचा उपयोग हे जे किडे असतात लेडी बर्ड्स, ज्याला सुद्धा म्हणतात, ते कशाच्या उपयोगी पडतात? तर ते कशाच्या उपयोगी पडतात? दॅट इज फोर्थ आन्सर बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोलच्या कामी पडतात. कुठले किडे? सोनकिडे. दॅट इज नोन एज लेडी बर्ड्स. हाऊ मेनी टीथ ऑफ ह्युमन बीइंग फॉल अँड देन अगेन न्यू टीथ आर एक्वायर्ड. ह्युमन बीइंग, माणसांची ह्युमन बीइंगचे असे कुठले टीथ आहे जे पडतात आणि पुन्हा येतात? तर आन्सर आहे सेकंड, ते आहे 20 असे टीथ आहेत जे पहिल्यांदा, त्याला आपण मिल्क टीथसुद्धा म्हणत असतो, जे पडतात आणि पुन्हा येतात. विच ऑफ द फॉलोइंग मिक्सचर ऑफ मेटल्स इज यूज्ड इन प्रिपेअरिंग ब्रास वेसल्स. असा कुठला मिक्सचर आहे मेटल्सचा जे यूज केला जातो ब्रास वेसलला प्रिपेअर करायसाठी किंवा बनवायसाठी? तर ते आहे आन्सर आहे झिंक आणि कॉपर यूज केल्या जातात ब्रास वेसल्स बनवण्यासाठी. ब्रास वेसल्स असं पण म्हणू शकतो जे पितळेचे भांडे असतात त्याच्यासाठी कशाचा उपयोग, ते बनवण्यासाठी कशाचा उपयोग केले जातात? तर ते आहे झिंक अँड कॉपर. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग गिव्ह शायनी सरफेस टू स्टेनलेस स्टील. शायनी सरफेस कोण देत असते? स्टेनलेस स्टीलला. तर आन्सर आहे निकेल इज दी राईट आन्सर. निकेल काय करत असते? सरफेसला शायनी लुक देते किंवा शाईन करते. निकेलमुळे जे स्टेनलेस स्टील असते ते शाईन करत असते. द मास ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम इज डॅश ॲज कम्पेअर्ड टू दॅट प्रोटॉन अँड अ न्यूट्रॉन. जे मास असते इलेक्ट्रॉनचं, आपण त्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉननी कम्पेअर केलं तर किती असते? तर किती असते? आन्सर आहे व्हेरी लेस. म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटम इज व्हेरी लेस. कशा कम्पेअर केलं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनसोबत कम्पेअर केलं तर खूप कमी असते. विच ऑफ द फॉलोइंग animal is referred to as scavenger. That is third, that is termite. टर्माइटला म्हणतात. आणि याला मराठीत काय म्हणतात? तर एक मिनिट. निसर्गातील सफाई कामगार म्हणू शकतो आपण याला. स्काव्हेंजर, याला सफाई कामगार म्हणू शकतो. आणि कुठले? तर निसर्गातले सफाई कामगार असे कुठल्या किड्यांना किंवा ॲनिमलला म्हणत असतो आपण. तर असं आपण कुठल्या ॲनिमलला म्हणत असतो? ते आहे टर्माइटला.
The atom of the aluminum contains 30 protons. जे ॲटम असते ॲल्युमिनियमचं त्यामध्ये 13 प्रोटॉन्स असते, 14 न्यूट्रॉन्स असते आणि 13 इलेक्ट्रॉन्स असते. सो व्हॉट इज दी ॲटॉमिक वेट ऑफ अ ॲल्युमिनियम. तर ॲटॉमिक वेट असते ॲल्युमिनियमचं ते किती आहे, तर ते आहे 27. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी provided with electricity through solar cell, that is man-made satellite, refrigerator for storing medicines, electric heaters, cooking gadgets, water pumps in remote places. Only ABC, only BCDE, only ABC, all ABCDE. तर आन्सर याचं आहे हे ऑल ABCDE. नेक्स्ट आहे 132. when is the वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेटेड. जे वर्ल्ड हेल्थ डे आहे ते कधी सेलिब्रेट केला जातो, तर ते आहे 7 एप्रिलला आपण वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट करत असतो. नेक्स्ट आहे वेअर इज दी स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन. स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन कुठे आहे, तर नागपूरमध्ये आहे. विच ऑफ द फॉलोइंग is correct. The heterotrophs are producers in the ecosystem. The consumers of ecosystem are on the second level of nutrition. Carnivorous animals are secondary consumers. Herbivorous animals are at the topmost level of the ecosystem. The answer is third. Carnivorous animals are secondary consumers. Which of the following units will come first in the concentric arrangement of science syllabus? So answer is third, that is property of substance. Which of the following is an incorrect pair of social reformer and the institutions? तर आन्सर आहे सेकंड अँड ईश्वरचंद्र विद्यासागर. आर्य समाजी हे रॉंग पेअर आहे. मीन्स याच्यातले जे राजाराम मोहन आहे त्यांचं बरोबर आहे, त्यांनी ब्रह्मसमाज त्यांचं इन्स्टिट्यूशन आहे. पंडिता रमाबाई त्यांचं शारदा सदन आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांची प्रार्थना समाज आहे. पण जे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आर्य समाजला एस्टॅब्लिश नाही केलं आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कुठलं इन्स्टिट्यूशन काढलेलं आहे, किंवा तुम्ही असं पण सांगू शकता की आर्य समाज हे कोणाचे इन्स्टिट्यूशन आहे. हू डिक्लेअर्ड रिस्पॉन्सिव्ह कॉपरेशन प्रिन्सिपल. रिस्पॉन्सिव्ह कॉपरेशन प्रिन्सिपल कोणी डिक्लेअर केलं आहे, तर ते लोकमान्य टिळकनी डिक्लेअर केलेलं आहे. नेक्स्ट आहे विच आर दी न्यू नेम्स ऑफ दी फोर्ट मुरमदेव and Fort खेलना given by शिवाजी महाराज रिस्पेक्टिवली. तर ते आहे फर्स्ट आहे आन्सर विशालगड आणि राजगड. राजगड आणि विशालगड इज दी राईट आन्सर. राजगडला विशालगड असं नाव दिलेलं आहे. एक मिनिट, लेट मी चेक वन्स. बघा इथे मी म्हटलेलं आहे राजगड विशालगड. इथे बघा सगळ्यात पहिले मी क्लिअर करते. विच आर दी नेम्स ऑफ दी न्यू नेम्स ऑफ दी फोर्ट. मुरमदेवचं नाव राजगड आहे आणि फोर्ट खेलनाचं नाव काय आहे, विशालगड आहे, जे शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. विच ऑफ दी फॉलोइंग इज अ करेक्ट पेअर ऑफ शिवाजीज अष्टप्रधान मंडल 8 मिनिस्टर्स and their duties? So answer is second one, Sachiv prepare the royal edicts. Next is 140. Which of the following has an upright spine in the evolution of man? That is fourth, Homo erectus. हे क्लास 5च्या बुकमध्ये दिलेलं आहे आणि ऑलरेडी मी दिलेल्या EVSच्या नोट्समध्ये ॲड केलेलं आहे. नेक्स्ट आहे दी सन रायझेस इन दी ईस्ट अँड सेट्स इन दी वेस्ट बिकॉज. व्हॉट इज दी रिझन. जे सन राईज होते ईस्टमध्ये आणि सेट होते वेस्टमध्ये, त्याचं रिझन काय आहे, तर त्याचं रिझन आहे की आन्सर सेकंड, दॅट इज दी अर्थ रोटेट्स अराउंड इटसेल्फ.
और स्वतःच्या भोवती फिरतो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आता लक्षात ठेवा की हा प्रश्न एम पी एस सीच्या कंबाईनमध्ये आलेला होता. कंबाईनमध्ये या एम पी एस सीच्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये आलेलं होतं की जे सन रोटेट करते ते कुठल्या साईडनी करते, वेस्ट टू ईस्ट करते की ईस्ट टू वेस्ट करते. तर त्यामध्ये आन्सर होतं वेस्ट टू ईस्ट. अर्थ रोटेट्स अराउंड इट सेल्फ फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्रेश वॉटर लेक. यामधली जे फ्रेश वॉटर लेक नाही आहे तर ते कुठली आहे, तर ते आहे सेकंड, सांबार लेक इज नॉट अ फ्रेश वॉटर लेक. मीन्स बाकीचे जे तिन्ही आहे ते फ्रेश वॉटर लेक आहे. रेकग्नाइज द सिमिलॅरिटी बिटवीन द फॉलोइंग अँड सॉल्व द क्वेश्चन्स. रेकग्नाइज रायगड आणि अलिबाग यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे ते सांगायचं आहे. आणि मग जे नेक्स्ट आहे त्याची सिमिलॅरिटी कसं आपण बनवू शकतो ते बघायचं आहे. तर फर्स्ट आहे की रायगड अलिबाग आणि आन्सर राहील 143चं आहे. आन्सर नंबर 3 दॅट इज मुंबई सबर्ब दॅट इज बँड्रा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट. यातली कुठली जी स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट म्हणजे रॉंग. ठीक आहे. आपण इथं खूपदा कन्फ्यूज होत असतो एक्झाममध्ये जेव्हा पण आपण जात असतो एक्झामला. इनकरेक्ट किंवा यामधली टेक दी मोस्ट अप्रॉप्रिएट वन असते किंवा टेक दी रॉंग आन्सर. आपण मोस्टली राईटकडे बघत असतो त्यामुळे आपल्याला लक्षात नसते. आणि जेव्हा पण असे कुठले प्रश्न येतात ज्यामधून आपल्याला इनकरेक्ट, तर त्याला कुठंतरी अंडरलाईन करायचं इनकरेक्टला, म्हणजे आपल्याला लक्षात येते की काय करायचं आहे, इनकरेक्ट म्हणजे जे रॉंग आहे त्या आन्सरला टिक करायचं आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन स्नो अँड आईस. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्नो अँड आईस आर सेम. Snow is opaque and ice is transparent. Snow is seen at high altitudes. So 144, answer for the 144 is true. The characteristic of snow and ice is same. Next is 145. The boundary of Assam, a constituent state, is adjacent to how many states? आता बघा की जे 145 आहे, आसाम या घटक राज्याची सीमा ऐकून किती राज्यांना संलग्न आहे, तर ते आहे आन्सर काय आहे 145चं, तर ते 1 आहे. हे आन्सर नंबर 1 दॅट इज 7. द प्रेसिडेंट इज नॉट द रियल हेड ऑफ द कंट्री. द रियल हेड ऑफ द कंट्री इज प्राईम मिनिस्टर. जे कंट्रीचे रियल हेड आहे ते कोण आहे, प्राईम मिनिस्टर आहे. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन विच ऑफ द फॉलोइंग लिस्ट इन्क्लूड्स द सब्जेक्ट एज्युकेशन. जे सब्जेक्ट एज्युकेशन आहे ते कॉन्स्टिट्यूशनमधल्या कुठल्या लिस्टमध्ये दिलेलं आहे, तर ते कॉन्स्टिट्यूशनच्या आन्सर आहे 3rd दॅट इज कॉन्करंट लिस्टमध्ये दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड इन्क्लुडेड अल्टरनेटिव्ह ऑफ द ग्रुप, दॅट इज द आन्सर नंबर 2 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. नेक्स्ट वन इज 149. Which of the following statements is true about 3-dimensional structure of history subject? 149. Answer is 2. Only B. Divisions in political, social and economic mean structures according to the subject. Which of the following statements about environment factor is correct? Environment factor बद्दल कुठले statement correct आहे, तर आन्सर the right answer is 3rd. टाउन्स अँड सिटीज आर सोशल फॅक्टर्स. जे टाउन्स आणि सिटीज आहे ते काय आहे, सोशल फॅक्टर्स आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणखी व्हिडिओसाठी हिट दी बेल आयकन आणि माझे व्हिडिओज नक्की बघा आणि चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.